नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी गणित भाग 2 म्हणजे आपला जो भूमितीचा विषय आहे त्याचे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आले। हो मित्रांनो, फक्त 10 प्रश्न तुम्हाला मी देतोय आणि माझं असं मत असेल मित्रांनो, हे 10 प्रश्नांची तयारी केल्याशिवाय तुम्हाला पेपरलाच जायचं नाहीये। असं मी का बोलतोय? कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, हे 10 प्रश्न तुम्ही तयारी करा आणि तुम्हाला जर बाकीच्या प्रश्नांची तयारी करायची असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता। परंतु माझं असं मत आहे, ह्या 10 प्रश्नांची तरी तयारी तुम्हाला नक्कीच करायची आहे। कारण मुलांना हे जे प्रश्न आहेत ना, ते मागील 4 ते 5 वर्षांच्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून काढलेले आहेत। तसेच मित्रांनो, क्वेश्चन बँकचा अभ्यास करून काढलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला मी उगाच कोणते पण प्रश्न सांगत बसत नाहीये। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। चला तर मित्रांनो, थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्टली आता प्रश्नांकडे जाऊया। चला तर आपण आपला पहिला प्रश्न पाहूया। आपला पहिला प्रश्न आहे, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळ कंसांची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला याची तयारी नक्कीच करायची आहे। चला तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। आपला दुसरा प्रश्न आहे, खालील बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाहीत हे ठरवा। तुम्हाला 3 बिंदू दिलेत A B C। आता A चं मित्रांनो काय आहे, 1,-3, B आहे मित्रांनो 2,-5 आणि मित्रांनो C आहे -4,7। अशा प्रकारे 3 बिंदू दिलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला ते एक रेषीय आहेत किंवा नाहीत हे ठरवायचं आहे। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। तिसरा प्रश्न काय मित्रांनो, तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि मित्रांनो आकृतीमध्ये तुम्हाला NS कंसाचं माप दिलेलं आहे। NS कंसाचं माप किती आहे, 125 अंश आणि त्यानंतर मित्रांनो EF कंसाचं माप दिलेलं आहे 37 अंश आणि मित्रांनो तुम्हाला NMS कोनाचे मित्रांनो तुम्हाला माप काढायचं आहे। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, एकदा आकृती व्यवस्थित पाहून घ्या। हा प्रश्न पण एकदा पाहून घ्या, याची तयारी तुम्हाला नक्कीच करायची आहे। त्यानंतर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तुम्हाला मित्रांनो सांगतो, ह्या पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर तुम्हाला मी सांगतो, हे जे मित्रांनो तुम्हाला मी 10 प्रश्न देतोय ना, जर जे तुम्हाला उत्तरे हवी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मित्रांनो तुम्हाला उत्तरे किंवा मित्रांनो आन्सर्स अशी कमेंट करायचे। जेवढे जास्त मित्रांनो मला उत्तरे किंवा आन्सर्सची कमेंट पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, हे जे मित्रांनो प्रश्न 10 आहेत त्याचे मित्रांनो तुम्हाला एक PDF बनवेल। ह्या उत्तरांची एक PDF बनवतो आणि टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करतो। परंतु मित्रांनो भरपूर कमेंट दिसल्या पाहिजे। जर भरपूर कमेंट दिसल्या तरच मित्रांनो तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती PDF टाकून देईल। आणि लक्षात घ्या, टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ना, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मित्रांनो त्यावर तुम्हाला PDF भेटून जाईल। फक्त तुम्हाला कमेंट करायचे। चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, P 1,-2, Q 5,2 आणि त्यानंतर R 3,-1 आणि S आहे -1-5 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायचे आहे। लक्षात घ्या, खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। लक्षात घ्या, मी काय म्हणतो मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना, ह्या प्रश्नांमध्ये मित्रांनो व्हॅल्यूज म्हणजे जे किमती आहेत ना, म्हणजे इथे 7.3 आहे किंवा इथे 4.1 आहे, ते तर तुमचे बदलू शकतात। परंतु अशा प्रकारचा ह्या टाईपचा मित्रांनो क्वेश्चन विचारण्याचे भरपूर चान्सेस आहेत। त्यासाठी तुम्हाला मित्रांनो सर्व प्रश्नांची तयारी करायची आहे। आता पहिला प्रश्न पाहूया। 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, बिंदूतून स्पर्शिका काढणार मित्रांनो तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो, ट्रायंगल म्हणजे आपला त्रिकोण PQR मध्ये रेख RS हा कोण PRQ चा दुभाजक आहे। जर PR चं माप 15, RQ चं माप 20 आणि PS चं 12 आहे तर SQ तुम्हाला काढायचं आहे। ही जी आकृती आहे, हा जो त्रिकोण आहे तो व्यवस्थित पाहून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्नाची पण तुम्हाला तयारी नक्कीच करायची आहे। त्यानंतर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील आकृतीमध्ये DE बाजू BC ला मित्रांनो समांतर आहे, तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जर DE 4 सेमी, BC 8 सेमी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADE म्हणजे तुम्हाला जे क्षेत्रफळ आहे ADA त्रिकोणाचं ते मित्रांनो 25 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर मित्रांनो तुम्हाला जे ABC मित्रांनो ट्रायंगल आहे म्हणजे जो ABC त्रिकोण आहे त्याचा मित्रांनो तुम्हाला एरिया काढायचा आहे। आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, त्यामध्येच जर DE मित्रांनो ते प्रोपोर्शनल आहे BC ला 3.5 मध्ये, तर मित्रांनो तुम्हाला ADE त्रिकोणाचं मित्रांनो तुम्हाला क्षेत्रफळ काढायचे आणि त्यांचं मित्रांनो गुणोत्तर काढायचं आहे। ADE आणि मित्रांनो DBCE जो चौकोन आहे त्याचं मित्रांनो तुम्हाला क्षेत्र म्हणजे हे काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, A 3,3 आणि B 5,7 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला याची नक्कीच तयारी करायची आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न, त्रिकोण ABC मित्रांनो समांतर आहे। त्रिकोण PBR ला BC 8 सेंटीमीटर, AC 10 सेंटीमीटर, कोण B मित्रांनो 90 अंश आणि मित्रांनो BC भागिले BR मित्रांनो 5/4, तर तुम्हाला त्रिकोण PBR काढायचा आहे। अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, त्रिकोण काढण्यासाठी मित्रांनो प्रश्न विचारला जातो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर सिद्ध करा की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सिद्ध करण्यासाठी विचारला जाऊ शकतो। आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी पूर्ण 10चे 10 प्रश्न तुम्हाला सांगितले आहेत। ह्या 10 प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला तयारी करायची आहे। मित्रांनो किमती बदलू शकतात, परंतु मित्रांनो तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो सर्व प्रश्नांची तयारी करा आणि कमेंटमध्ये आन्सर्स किंवा उत्तरे अशी कमेंट करा। तुम्हाला मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती उत्तरांची PDF भेटून जाईल। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओबद्दल धन्यवाद।